मंत्रिपद मिळालंय, येणाऱ्या काळामध्ये रायगडमध्ये कोणती 5 कामं जी आहेत ती येणाऱ्या त्या 5 वर्षामध्ये करा? पहिला तर मुद्दा आहे मुंबई गोवा महामार्गाची पूर्णत्वाकडे नेणं, जे काही थोडे मोठे अपुरी कामं आहेत ती पूर्ण करणं. एक आरोग्याचा जो विषय बनतो आमच्याकडं, त्यासाठी हॉस्पिटलचं काम मी 2 हातात घेतलेले आहे, ते पूर्ण करतो, त्याबद्दल काही चिंता करायचं नाही. त्यानंतर जे औद्योगिकरण म्हणजे मुलांचं बेकारी जी थोडी काय वाढलेली आहे, कारण शिकूनच मुलं जास्त बाहेर पडतात, मुलं मुली त्याच्या नोकऱ्यांकडं थोडं जास्त लक्ष देणं. आणि बाकी मग मतदारसंघामधली काय कामं असतात, रस्ते असतात, पाणी असतं, ब्रिज असतात, सभामंडप असतात, सभागृह असतात, अंगणवाडी असते, शाळागृह असतं, महिलांच्या कार्यशाळा, अशा विविध काही जे काय विकास कामं असतात ती करणं. आणि त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतंय की आम्ही जी जबाबदारी दिली ते पूर्ण पार पाडू. विरोधकांचं थेट असं म्हणणं आहे की EVM येणाऱ्या काळात बंद होणार, बॅलेट पेपरवरती मतदान होणार आहे यापुढचं. तुम्हाला काय वाटतं, हा मुद्दा किती योग्य आहे आणि EVM बरोबर की बॅलेट पेपर बरोबर? आता सगळ्यांनीच त्याला उत्तरं दिलेली आहेत की जर खासदारकीच्या निवडणुकीला EVM बरोबर होतं आणि आमदारकीच्या वेळेला EVM चुकीचं होतं, हे तुम्हाला तरी कितपत वाटतंय पटतंय? हा पण मुद्दा आहे ना. त्यांनी आता ठीक आहे, नाचता ये ना अंगण वाकडं बोलतात, तशीतली ती परिस्थिती झाली काय. पण ठीक आहे, जे काय ठरवतील त्याला आम्ही कशाला पण सामोरं जायला तयार आहोत, कुठच्या पण गोष्टीला. विरोधक वारंवार लाडकी बहीण योजना असेल किंवा सरकारने ज्या काही योजना काढल्या त्यावरती टीका टिप्पणी करतायत, तर निष्कर्षात बसत नाही योजना असं देखील सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे ना, बघूया ना. जे आता आम्ही केलेलं आहे, गेले 7 महिने व्यवस्थित चाललेलं आहे, सरकार आता आलेलं आहे. आता आमची जबाबदारी आहे, जर काही त्रुटी असतील त्या सुधारणं, चुका असतील त्या दुरुस्त करणं आणि व्यवस्थित चालणं, ते आमचे काम आहे, ते आम्ही करू. रायगडला 2 मंत्रिपदं मिळालेली आहेत आणि यामध्ये अशी चर्चा होते की आता